आज यशवंतचं मन शाळेच्या व्हरांड्यात गुंतलं आणि उमाच्या आठवणीनं त्याच्या मनात सळकन केलं. मनाला गुलाबी रंगाचा साथ चढवावा तसे मनात रंग उधळले गेले. तिच्या आठवणीने आज त्याला प्रसन्न वाटलं. याचंही एक कारण असावं, कारण आता तो एक चांगला मोठा दिसायला लागला होता आणि वाढत्या वयामुळं त्याला क्षणिक आकर्षण होणं साहजिक होतं. तारुण्याच्या वाटेकडे वाटचाल करणारा यशवंत आता रंगानं उजळून गोरा गोमटा जाणवायला लागला. त्याच्या लाजाळूपणाला जरा प्रौढत्व प्राप्त झालं. तिच्यासाठी 2 वर्ष घालवलेला यशवंत क्षणात तिच्या गोजिऱ्या रूपानं आणि उभारणाऱ्या सौंदर्यामध्ये रमून गेला. प्रत्येक तरुण मनाला होणाऱ्या हालचाली त्यालाही झाल्या. काल उमा त्याला ओझरत दिसली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्याचं लक्ष केंद्रित झालं. तिच्या पाठीवर रुळणारी वेणी तेवढी मनातल्या भावनेसारखी ऊढ बस करत होती. शाळेत जात असावी. तिच्याही शरीरातला बदल आता प्रकर्षानं जाणवायला लागला होता. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघण्यात यशवंत रमून गेला. यशवंतनं शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. गुरुजींच्या बोलण्याला मान देऊन यशवंत शाळेत जायला लागला. गुरुजी यशवंतकडे भरपूर लक्ष देत. बलुत्याचं काम आता वामनवर पडलं. यशवंत आजकाल बरोबरीनं हजामती करायला लागला. एकदा हजामती करायला पोरगं आल्यावर बापाला दुसरं काही करू देऊ वाटतच नाही. एकदा हजामतीचे 4 पैसे हातावर ठेवल्यावर चुलीत गेली शाळा, अशी वारीक समाजातली मायबाप आणि पोरांची अवस्था त्या गरिबीमुळे होते. गरिबी माणसाला असा विचार करायला भाग पाडते. अशा लाचारीत पडणाऱ्या कलंकित विचारांना यशवंतनं लाथाडलं होतं. लोकांची नखं आणि बगला काढणारी लाचारी जिंदगीवर 4 दिवस शिकू द्या की, असं म्हटल्यावर वामनला बरं वाटलं होतं. यशवंत 12% शिकणार असं वामनला वाटलं. तो आता दिवसभर शाळा करायला लागला आणि शाळेतून आल्यावर चावडीवर पोरांसोबत चोर पोलीस खेळायला लागला. पोरात गेल्यावर भांडण नको म्हणून शेवंता त्याला जाऊ देत नसे, पण यशवंत तिचा काना डोळा करून चान्स मारे आणि जाऊन येई. 12 घरचे 12 आणि वारका सकट 13 म्हटल्यासारखी अवकाळी पोरं धिंगाणा घालत. गाव मराठ्यांचं, आपण करून खाणार, त्या माणसांची वैर आपल्याला जमत नाही, या विचारात वावरणारा वामन कधी जर यशवंतनं भांडण घरी आणलं तर वामन आधी त्या पोरांच्या देखत यशवंतला झोडपून काढे. पोरांना मजा वाटे. संध्याकाळी यशवंता शाळेतून आल्यावर दारासमोर गिली दांडा खेळत होता. पण सोबत लक्ष्मीबाईचा राम्या, गुरुवाचं बांड्या, घरासमोरचा साळ्याचा म्हातारा नेमका टक्कल हजामत करून दारात ताटवा विणत बसला होता. तेवढ्यात यशवंताची सणसणीत गिल्ली सू सू करत गेली आणि म्हाताऱ्याच्या चाळ्यात बसली. म्हाताऱ्याच्या कानाची आग झाली. म्हातारं असं पेटलं की त्याच्या अंगाला मुंग्या आल्या. तोपर्यंत यशवंत घरात गेला. म्हातारा रागात आला आणि वामनला बोलायला लागला. बापाला खूप राग आला. वामननं म्हाताऱ्यासमोर यशवंताला बाडावला. पोरं चावडीवर धिंगाणा घालणारी खेळ खेळत. सगळ्या गावात तिथेच जरा जागा मोकळी, आवरस चौरस मैदान. जसजसा अंधार पडू लागेल तसतशी पोरं सोरं घराकडे सटकत. माय मला पुरी जाय त्याच्या घरी, कुकुच्च कू, कौनसा कू, खेल खेलने का कू, कौनसा खेल, कुकुच्च कोंबडी म्हणत त्याला मारायचं. असे खेळ खेळल्यानं मात्र तिथे खूप मजा वाटे. मैदानात खरं तर कार्यक्रम होतात. गणपतीची नाटकं, कलापथकं, भाषणं. गावात निवडणुकीच्या वेळी आलेली नेते मंडळी इथेच आपलं आवरस चौरस भाषण ठोकतात आणि ही अशी चावडी सगळ्या गावात प्रसिद्ध. संध्याकाळचे 4 वाजले. यशवंतची शाळा सुटली. यशवंत घरी आला. शेवंता कामाला गेली होती. तिने खत टाकायचं गुत्त घेतलं होतं म्हणून ती आज लवकर येणार होती. पाण्या पावसाचे दिवस, पण आज ठणठण उघडलेलं होतं. जवळपास 8 दिवस झाले पाऊस नाही. तेवढ्यात वामन घरी आला. हातात एक गाठोडं होतं. वामननं ते अंगणात ठेवलं. वामननं गाठोड्यातनं मुठभर डाळ, मुठभर तांदूळ, ज्वारीचं पीठ
खोबऱ्याचा खोबळा आणि गुळाचा मोठा खडा काढला. लगेच चिंगीकलीनं तो पळवला आणि एकामागे एक पळत सुटल्या. "रबा, हे काय वय?" यशवंतनं विचारलं. "शिदा वय. कुंभारवाड्यात कोंडबाच्या पोराची जावळ काढली. मग रापला मान आहे. वारकाला बोलवून शिदा आणि 21 रुपये देतात. हे काम फक्त आपलं, दुसरं कोणी करत नाही. अजून सांच्याला जेवायला कमरं एवढं बकरं कापलं होतं. झापड पडली, अंधार व्हायला लागला. रानातनं लोक घरी यायला लागले. शेवंतही आले. टोपलं आपटून पायावर पाणी उंबडलं, गुळणा केला. तोंडातल्या पाण्याची पिचकारी भिंतीवर मारली आणि बाप लेकाजवळ येऊन टेकली. वामननं शिदा तिच्यापुढे सरकवला आणि उठत म्हणाला, "कुंभारवाड्यात जेवाय चाललोय." शेवंताने विचारलं, "कुठं?" "कोंडबाच्या पोराची जावळ काढली. हा शिदा दिलाय आणि जेवायला बोलवलंय. बकरे." "मग यशवंतला बिना की." यशवंता लगेच तयार झाला. शेवंता दिसायला साधीभोळी होती, पण हुशार होती, चाणाक्ष होती. तिच्या बोलण्यात 2 गोष्टी होत्या. एक तर पोरगं 2 घास जेवल आणि वामन हिशोबात राहील. कुंभारवाड्यात दारूचा सुळसुळाट खूप, म्हणून तिने बरोबर यशवंतला पाठवलं. वामनला माहिती होतं ती खूप हुशार आहे. 12% तिचा काहीतरी डाव आहे. म्हणूनच वामनचा संसार तिने सांभाळला. जिथं नवरा साधा भोळा, तिथे बायको पुढं होऊन सगळं सांभाळते. हा निसर्गाचा नियम म्हणावा लागेल. आपण समाजात बघतो बायका पुढे होऊन संसार ओढणाऱ्या. ज्या घरात पुरुष व्यसनी, तिथे बाई पुढे होऊन काम करते. तिला या सगळ्या गोष्टीला सामोरं गेल्याशिवाय गत्यंतरच नसतं. अनेक समाजाला तशा चालीरीती आहेत. घिसाडी, वडार, कैकाडी, बुरुड, फासीपारधी, आदिवासी आणि भटक्या जमातीत अशा अनेक बायका घरच्या प्रमुखाची भूमिका बजावतात. नवरा आपला काम करून दारूच्या आहारी गेलेला. त्याच्या हातात पैसे दिले तर तो सगळी धुळधाण करणारा. म्हणून बायका पुढं होऊन घराला सांभाळतात. 4 लेकरं बाळं गळ्याला अशी परिस्थिती. वामन यशवंतला घेऊन कुंभारवाड्यात जेवायला गेला. दोघं बापलेक जेवली. शेवंतानं मुठभर तांदूळ टाकून खिचडी केली. चिंगी कली जेवले. शेवंतात जेवायची होती. ती वामन घरी नसल्यावर कधीच सगळा स्वयंपाक करत नाही. काहीतरी आपलं शेंगोळे, फळं, भारडा असं काहीतरी करून लेकरांच्या बरोबर जेवते. वामन असल्यावर मात्र जेवायला सगळं पाहिजे असतं. कुंभारवाड्यात बाया चुली घालून त्यावर भाकरी थापत होत्या आणि एका कोपऱ्यात भल्या मोठ्या भगोण्याला ढणढण जाळ लावलेला होता. नवसाच्या कंदोरीची गडबड कुंभारवाड्यात सुरू होती. अंधार पडत होता तसा तिथे रंग चढत होता. माणसं जमा झाली. वामन यशवंता तिथे जाऊन आखवंड्या बाजावर टेकली. तोच आतून घरातून कोंडबानं हातानं वामनला खोणावलं. वामन चटकन उठला, त्या घरात घुसला. यशवंत मात्र एकटाच त्या जाळाकडे बघत विचार करायला लागला. चुलीला लागलेला ढणढण जाळ यशवंतच्या मनातला संताप व्यक्त करत असावा. यशवंतच्या मनात त्या जाळाप्रमाणे शिजत होता हा समाज, ही मागासलेली माणसं. आपलं जीवन खाण्यापुरतं समजून जगतात, म्हणूनच हा गरीब समाज अशा गरिबीत आणि अज्ञानात पिसला जातोय. कोंबड्या बकराच्या कंदोऱ्या आणि नवसात अडकलेल्या या समाजात अज्ञान खूप आहे. म्हणून यशवंत त्यातून बाहेर पडण्याचा, परिवर्तनाचा विचार करत होता. कुंभारवाड्यातल्या माणसांच्या अज्ञानामुळं झालेला मागचा एक प्रकार यशवंतला आठवला. याच कुंभारवाड्यातला बाबू कुंभार वैद म्हणून सगळ्यांना माहिती होता. गावात, आजूबाजूच्या गावात जरी काही झालं तरी लोक त्याच्याकडे येत. आता त्यांनी वैदकी सोडून दिली असं म्हणतात, पण पिंगळी गावात पान लागलं, विंचू चावला किंवा लेकरू भिलं, बाहेरची बाधा, सगळं त्याला कळतं असं लोक म्हणतात. आणि 4-2 बरे झाले म्हणून याचं जास्तच नाव झालेलं आहे. पाणी भारून देणं रोजचं काम. भानमती आणि लागलेलं भूत काढणं हा त्याच्या डाव्या हाताचा खेळ म्हणून तर अख्ख्या बराटीत प्रसिद्ध झाला. आजकाल दारू पिण्याची त्याला जास्तच सवय लागली होती. गावातलं एक मराठ्याचं पोरगं गाडीत घालून बाबू कुंभाराकडं आणलं. संध्याकाळचे 5-6 वाजले असतील. बाबू जरा लावूनच असावा. त्यानं पोराला पाहिलं. पोरगं चांगलं आडदांड, जोरजोरात ओरडत होतं. 4-4 माणसांना ऐकत नव्हतं. बाबूनं पाहिलं आणि इलाज सुरू केला. लिंबू कापलं आणि लिंबाच्या हिरव्या फोकानं त्याला झोडपायला सुरुवात केली.
सगळी माणसं उभं राहून पाहत होती. बाबू त्याला हिरव्या फोकानं सारखं झोडपत होता, पण पोरगं मात्र फक्त नाही हो, मला भूत नाही, काहीतरी डसलं मला, असं ओरडत होतं. पण बाबूनं त्याला बोलायची संधी दिली नाही आणि फक्त भूत लागलं म्हणून तो मारत राहिला. ते बिचारं घरी जाईपर्यंत मरून गेलं. त्याला भूत लागलेलं नसून त्याला असली नाग चावला होता आणि त्याला झेंडू चढल्यानं ते काहीही बरळत होतं. घरी जाईपर्यंत तोंडाला फेस आला आणि त्याच्या अंगात विष पसरून बिचारा मरून गेला. गावात चर्चा झाली, बाबू कुंभारानं पोरगा हातानं मारलं म्हणून. तेव्हापासून लोक येणं कमी झालं. म्हातारपणी त्याच्या तोंडाला काळं लागलं. हे असे आघोरी प्रकार या कुंभारवाड्यात बघायला मिळत. या विचारचक्रात अडकलेल्या यशवंतला ती घटना आठवली. अशा गोष्टीबद्दल त्याच्या मनात चुलीतल्या जाळासारखी आग ढणढण पेटत होती. तेवढ्यात तिथे चांगणात पंगत बसली तेव्हा मामन हेंडगाळातल्या घरातनं बाहेर आला. दोघं बापलेक जेवायला बसली. चौपळी आणि एकच नळी म्हटल्यासारखं चमचमीत रस्सा, जरासा भात, भाकर आणि मटणाची मोजून 4 खांड ताटात टाकली. त्यावर जेवण झालं. तसा वामन उठला आणि तिथंच बाजावर आडवा झाला. वामन त्या घरात गेला तेव्हाच यशवंतनं ओळखलं होतं. वामनच्या भाषेत बाप 12% पिला म्हणून कसा बसा जेवला, त्याला उठायला जमतच नव्हतं. कुंभाराच्या 2-3 पोरांना धरून अंधारात घरी आणून टाकला तसाच तो उताणा पाडला. चिंगी, कली, शेवंता जवळ येऊन बसल्या. यशवंता जवळ उभा होता. सगळं मुकाट्यानं बघत होता. चुलीवरलं भगोनं चुलीवरच होतं. मनातलं दुःख कोणाला सांगावं, त्यापेक्षा न सांगितलेलं बरं म्हणून मनाला समजावलं. शेवंता दुःखाला गिळत आसवं ढाळायला लागली. नाही म्हणता हे रोजचंच झालेलं होतं. रोजचं मडं त्याला कोण रड. हे असं झाल्यामुळे तिने आता सांगणं सोडून दिलं होतं. उठली, गुरोळा केला, चिंगी कलीला उठवलं. त्याही झोपल्या होत्या. यशवंत जेवून आला होता. शेवंतानं घास उचलला नाही. ताट तसंच झाकून ठेवलं आणि सगळे आडवे झाले. ही दरिद्री अवस्था बघून यशवंत वेळोवेळी चटके सहन करून भाजत होता. तो आता चांगलाच समजदार झाला होता. या समाजाचं जीवन अंधारात आहे हे त्याला चांगलं जाणवायला लागलं आणि ह्याला शिक्षणाच्या उजेडाची नितांत गरज आहे. अज्ञानाच्या काळोखात आपलं जीवन असंच सडणार आहे. आज मी आणि माझं कुटुंब, समाज या अंधारात सडतोत, पण मी यात अडकून पडणार नाही, असा परिवर्तनवादी विचार यशवंताला करायला भाग पाडत होता. आणि तो या सगळ्या परिस्थितीला मुठमाते देऊन एक नवीन विचार, एक नवीन दिशा, एक नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याला या सगळ्या गोष्टी समजत होत्या. म्हणून त्यांनी पुन्हा सुरू केलेला शिक्षणाचा तेजस्वी मार्ग चालायला तो जोमानं तयार झाला. तो तयार झाला ते फक्त ह्या गरिबीतलं, दारिद्र्यातलं जीवन प्रकाशमान करण्यासाठी. यशवंतला कदम गुरुजींनी सांगितल्यापासून तो शाळेत चांगलाच रुळला होता. उमा आता 2 वर्गांना पुढं होती. तिचा वर्ग वेगळा, तिची रांग वेगळी. नजरेला आता उमाचं तोंडही पडत नव्हतं. अशीच दिसायची कधीतरी मैदानात मैत्रिणीच्या बरोबर. पण यशवंत मात्र शाळेत ॲक्टिव्ह मुलगा होता. तो शाळेतल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे, त्यामुळे तो गुरुजींच्या पण नजरेत होता. दरवर्षी शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तो काही ना काही बक्षीस मिळवत होता. उमाचं हे आता शाळेतलं शेवटचं वर्ष. यावर्षी ती पास झाली की पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावाला म्हणजे तालुक्याला जाणार होती. त्या पाठोपाठ यशवंतही जाणार होता, कारण पुढचं शिक्षण तालुक्याशिवाय मिळत नव्हतं. 15 ऑगस्टला शाळेत एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता आणि ह्या कार्यक्रमात यशवंतनं भाषण करून आपली वक्तृत्व कला दाखवून बक्षीस मिळवलं होतं. तेव्हाचा बक्षीस समारंभ आज होता. 5 वाजता कार्यक्रम संपला. यशवंतला बक्षीस मिळालं. एक पेन बक्षीस स्वरूपात मुख्याध्यापकांच्या हस्ते त्याला मिळालं. कार्यक्रम संपल्यावर उमानं यशवंतजवळ जाऊन त्याचं अभिनंदन केलं, त्याची स्तुती केली. यशवंतनं सहज हसून धन्यवाद व्यक्त केले आणि ह्यातच त्याचं वर्ष संपलं. पिंगळी गावातली 10वीपर्यंतची शाळा संपली म्हणून उमा तालुक्याला शिकण्यासाठी गेली. इगतपूर तालुक्याच्या ठिकाणी नामांकित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात उमानं ॲडमिशन घेतली.
उमा ही गावातली पहिलीच मुलगी जिने तालुक्याच्या कॉलेजात प्रवेश मिळवला होता. नाही तर आजपर्यंत मुली फक्त गावातली शाळा आहे तेवढं शिकत. गावातली पोरंसुद्धा तिथे जाण्याची हिंमत करत नसत. पोरीसोरी तर सोडा. घरी गडगंज श्रीमंती आणि शिक्षणाची जिद्द या जोरावर उमा शिकत होती. स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ॲडमिशन घेतली, पण राहण्यासाठी सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात तिचं राहणं खाणं पिणं सुरू झालं. कारण मुलींना येणं जाणं होत नाही म्हणून ती मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. त्या हॉस्टेलमध्ये फक्त मुली राहत होत्या. उमाचं कॉलेज सुरू झालं. अख्ख्या तालुक्यात नावाजलेल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात येण्यासाठी यशवंतला अजून 1-1.5 वर्ष बाकी होतं. पावसाळ्याचे दिवस. यशवंतचा गावातल्या शाळेतला शेवटचा पावसाळा. दुपारची वेळ. आभाळ झाकाळून आलं. मोडून पडतंय का काय असं वाटत होतं. वाऱ्याच्या तालावर झाडंही गुदगुल्या केल्यासारखी डोलत होती. शाळेतली पोरं शाळा सुटायच्या आधी घराकडे ओरडत गेली तसा यशवंतसुद्धा घरी निघाला. वाटेतच त्याला पावसानं गाठलं. अंधारासारखं दाटून आलेलं आभाळ टप टप थेंबानं सुरू झालं आणि पाहता पाहता पावसानं जोर धरला. यशवंत ओला झाला. वामन बाहेरला पसारा घरात आणत होता. चिंगी कली घराच्या दारात उभं राहून पाणी बघत मजा घेत होत्या. यशवंता म्हणाला, माय आली नाही का? वामननं नाही म्हणताच, पावसा पाण्याचं लवकर यावं की, येत असेल बाया संकट, असं यशवंता म्हणतच होता. तोच शेवंता धावत आली. डोक्यावरचा भारा धपकन अंगणात फेकला. पाणी जास्तच कोसळायला लागलं. पाणी पत्राच्या वळणीत मावत नव्हतं. सगळीकडे धुवाधार पाऊस दिसत होता. खालची वरची धार एक होती. चिंगी कली दरवाज्यात उभं राहून वळणीला पडणाऱ्या पाण्याला हात लावत खेळत होत्या. अगं घरात मारा की. शेवंता त्यांना म्हटल्यावर त्या घरात गेल्या. सगळे घरात बसले. थरथरत्या अंगाला गरमीसाठी चहाला चूलसुद्धा कोरडी नव्हती. बसल्या जाग्यावर पत्रे गळायला लागले. पत्राच्या नालीत पाणी मावत नव्हतं. फुटक्या जागी लावलेलं डांबर केव्हाच निघून गेलं होतं. जिथं गळायला लागलं तिथं शेवंता भगवणं, टोपली, वाट्या, गिलास असं सगळ्या घरात ठेवायला लागले. घरात भांडी ठेवून शेवंताच्या नाकी न आले तेव्हा शेवंता चवताळून म्हणाली, तुम्हाला म्हणलं होतं हजामती झाल्यावर पत्र बघा म्हणून. वामननं विसरल्यासारखं केल्यावर शेवंता गप्प झाली. सगळं आभाळसारखं झालं होतं. आभाळाकडं हात जोडून देवा तूच नारायण म्हणाली. कली चिंगी दरवाज्यातून देवाला विनवणी करत होत्या, देवा पाऊस उघडू दे, देवा पाऊस उघडू दे. पावसाळ्यात गळणाऱ्या संसाराची हालत अशीच असते. घरात बसायला जमत नव्हतं तवा निसर्गाला कळवळा आला आणि थोड्या वेळात पाणी उघडलं, पण चूल मात्र पेटणार नव्हती. ती भिजून टर्र झाली होती. दुपारी आलेल्या हजामतीच्या भाकरी सगळ्यांनी खाल्ल्या आणि लांब झाले. आता पाऊसही शांत होत होता. पंचमी आली. नव्या नवऱ्या लेकीबाळी सणवाराला माहेरी आल्या. पंचमी श्रावण महिन्यात येते आणि श्रावण महिन्यात जसे रेल्वेचे डबे एकामागून एक यावेत तसे सण येतात. रक्षाबंधन, पोळा हे सगळे श्रावणातच. वातावरण प्रसन्न आणि हिरवगार. धरतीवर जसा स्वर्ग अवतरावा तसा गालिचा पाहायला मिळतो. निसर्ग खळखळून हसतो. पंचमी सण बाया माणसांचा. बाईला माहेरी जावं वाटतं. सणाच्या ओढीनं तिला माहेरचे वेध लागतात. झाडाझाडाला झोके झुलतात. नव्या नव्या नवऱ्या आपल्या नव्या संसाराच्या कथा व्यथा एकमेकींना सांगून मन मोकळं करतात. निसर्गही आपलं रूप दाखवतो. मानवी जीवनाला प्रसन्न करतो. पंचमीपासनं पोळा 20 दिवस. पंचमीला गावात जागोजाग गंजीपत्ता पत्त्यांचे डाव असतात. चुंगेच्या चुंगे गावात डाव आणि बाया झोके झुलतात. पंचमीच्या 15 दिवस आधी आणि 15 दिवस पुन्हा गंजीपा सुरू असतो. लोक खुर्दानखार होतात. कोणी जिंकतात, कोणी हारून उदास होतात. दारू मटणाचं तर सुकाळ. दुसऱ्या दिवशी शिरवाळ आणि तिसऱ्या दिवशी वैराळ. पंचमी संपली. यावर्षी वातावरण जरा वेगळं जाणवायला लागलं. पावसाळा लागला तेव्हापासनं 2 पाऊस झाले. पार जुलै महिन्यापासून पाऊस पडला नाही. पंचमीच्या काही दिवस आधी पाऊस पडला नाही. पिकं वाळून जाण्याच्या अवस्थेत.
फक्त 1-2दा पाऊस पडला, पुन्हा महिना दीड महिना मात्र ठणठण. पिकांनी मान टाकली, पानं पिवळी व्हायला लागली, पिकावरली तरतरी सुकून गेली. शेतकऱ्याच्या जीवात जीव नाही. आभाळाकडे बघून डोळ्यात पाणी आलं. वरुण राजा बरसायला तयारच नाही. पिण्याला पाणी नाही. अनुभवी लोक सहज म्हणायला लागले, देवाला माणसाची नाही पण जनावराची काळजी असते. सगळा पावसाळा चालला, पण 2 पावसाशिवाय थेंब पडला नाही. पावसाळा गेला सगळा. आज गावात सण पोळा असून पोळा करायची उत्सुकता लोकात नव्हती. शेतकरी राजा उदास होता. लेकरासारख्या जपलेल्या पिकानं अशी मान टाकली होती. शेतकरी राजा कसा सहन करेल? दुःख वाटत होतं. गावात आज पोळा करायचा नाही म्हणून पहाटे गावात दवंडी फिरली. सगळं गाव शांत झालं. लोक निवांत होते. खरं तर आज पोळा श्रावण महिन्यातला शेवटचा सण. अशा पोळ्याच्या दिवशी गावात मस्त छान मन लागतं. आज बैलाला काम नाही, मालकालाही काम नाही. पोळ्याचा सण बैलांचा. सगळं शिवार पिकं डोक्यावर घेऊन डोलतं. नांगरणी, वखरणी आणि सगळी कामं बैलाच्या जोडीनं पार पाडली. काळ्याशार रानात पिकं डोलतात. राब राब राबून धन्याला धनभर देणाऱ्या बैलांचं कौतुक, त्यांना शाबासकी म्हणून त्यांचा उदो करायचा सण म्हणजे पोळा. आदल्या दिवशी बैलांची नावं ठेवली जातात, तेही नक्षत्रावरनं. मघ्या, पूर्भ्या अशी नावं. कारण पोळा मघा किंवा पूर्भा या नक्षत्रात येतो. आदल्या दिवशी त्यांची नावं ठेवून त्यांचं खांदेमळण होतं. खांद्यावर सालभर जुवाचं ओझं वाहणाऱ्या बैलाच्या खांद्याला तेल लावून मळलं जातं आणि ते म्हणजे खांदेमळण. पोळ्याच्या दिवशी त्यांना काहीच काम नसतं. पहाटे उठून नदीला नेऊन अभ्यंग स्नान घातलं जातं आणि दुपारी घरी आणून त्यांना साज चढवला जातो. नंदी बैलावाणी सजून बैल मारुतीच्या मंदिरापुढे जमतात. मंगलाष्टक म्हणून त्यांचं लग्न लावलं जातं. गावात पोळा नाही म्हणून लोक आरामात बसले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. दुपारी 3 वाजले असतील, आभाळ शिरवाळलं. ऊन सावलीच्या खेळाचं रूपांतर ढगात झालं. निरभ्र असलेलं आभाळ ढगानं घेरलं होतं. 2-3च ढगांनी अशी गर्दी केली आणि पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली. 2-3 ढगं अशी कोसळली की पोळ्याच्या दिवशी 3 वाजता अचानक खूप पाऊस झाला. लोक, जनावर सुखावली. जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं. लगेच 4ला दवंडी फिरली की आज गावात आणि शिवारात मोठा पाऊस झाला. रानात पाऊस झाल्यामुळं पिकं आणि गुराढोराला पाणी झालं म्हणून आज पोळा करायचा आहे, तरी आपण आपली बैलं सजवून मंदिराजवळ घेऊन या हो. पोळा करायचा आहे म्हणून लोकांना खूप आनंद झाला आणि पोळा मोठ्या आनंदात वाजत गाजत वरलाकडच्या मारुती पुढं जमा झाला. मानकऱ्यांच्या बैलाचं लग्न आधी. गावात मानकऱ्याची बैलं पुढं. त्यांना मान जास्त. त्यांना वाजत गाजत मिरवतात. सगळ्या गावाची बैलं त्यांच्या जोडीच्या मागं. मंदिरापुढं आल्यावर जंगम मानकऱ्याच्या बैलाची पूजा करून शंख वाजवतात. मंगलाष्टकं म्हटली जातात. जितका मानकऱ्याच्या बैलाचा मान तेवढाच तिथं वामनचा मान. कारण मानकऱ्यांच्या बैलाची पूजा लागूपर्यंत तिथं वामनची मशाल असते. ती मशाल वामनलाच धरावी लागते. मानकऱ्याच्या बैलाच्या लग्नात मशाल धरायला वामन मानाचा वारीक, तो त्याचा मान. वामनला इनाम म्हणून 21 रुपये आणि जेवायला असतं. तसा वामन घरी पण जेवायला वाढण नेतो. त्या दक्षिणेची वामन दारू पितो. त्यांचा पोळा होतो कसा बसा. 2 घास वाड्यावर जेवतो आणि वाढणं घेऊन झुलत झुलत जातो. वामनला काय सगळे दिवस सारखेच. गावात पोळा फिरला की लेकरं आणि मोठी माणसं घर परत जाऊन मोठ्या माणसांना हात जोडतात, पाया पडतात, आशीर्वाद घेतात. पाया पडल्यावर ती वडीलधारी माणसं सुपारी सोप देतात आणि लहान मुलांच्या हातावर साखर टाकतात. पोरं खिसा खिसा सोप आणि सुपारी जमा करतात. श्रावण महिना संपला. आता महिनाभर वाढलेली दाढी करण्यासाठी लोकांची वामनजवळ झुंबड. पोळा झाला, आता पाऊसही भोळा होतो असं म्हणतात. पोळा पाऊस झाला भोळा. पोळ्यापासून पाऊस थंडावतो. पावसाचा जोर कमी होतो. पडला तर पडतो, नाही तर उघडा. जवळपास पावसाळा संपला असं म्हणायला काहीच हरकत नाही. पावसाळी पितर संपल्यावर हळूहळू वातावरण खोलायला लागतं.
अख्ख्या पावसाळ्यात चंद्राचं दर्शन होत नाही, पण आता चंद्र दिसतो. चांदणं पडलं की चंद्र स्वतःभोवती खळं करून प्रखर शीतल प्रकाश पाडतो. भरल्या रानात पडलेल्या चंद्राचा प्रकाश सगळ्या रानात चांदणं शिंपत असतो. रान चांदण्यात न्हाऊन निघतं. बहरावर आलेलं पीक या शीतल चांदण्यात अजून शानदार दिसतं. हलक्या पडलेल्या थंडीत मन रमून जातं, म्हणूनच रानात लक्ष्मी नांदते असं म्हणतात. याच वातावरणात मग नवरात्रोत्सव जोर धरायला लागतो. गणपतीपासून 20 दिवसात आलेली दुर्गादेवी या नवरात्रोत्सवात विराजमान होते. गणपतीसारखंच नवरात्रोत्सव युवक युवतींना चटक लावून जातो. नवरात्रीचा समारोप दसऱ्याला. तेव्हा थंडी रानातून गावातल्या मारुतीच्या मंदिरामागे आली असं म्हणतात. तशी झुळूक जाणवते सुद्धा. आता रानात सारी पिकं आलेली असतात आणि दसरा येतो. रानात आलेल्या सगळ्या पिकांची पानं जाऊन पानं लुटून आणतात आणि त्याला सोनं म्हणून एकमेकांना वाटतात. खरोखर पाहिलं तर ते सोनंच. बळीराजानं घामावर पिकवलेलं पीक सोन्यापेक्षा कमी नसतं, म्हणून ते माणसांना वाटतात, नमस्कार करतात. 3.5 मुहूर्तांपैकी दसरा एक मुहूर्त मानला जातो. मराठी अश्विन आणि इंग्रजीत सप्टेंबर महिन्यात येतो तो. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी. दिवाळीला रानातला हंगाम येऊन घरात धनधान्यांच्या राशी पडतात. कापूस वेचा येतो. ज्वारीची कणसं तारुण्यात आल्यासारखी टवटवीत टुमदार दिसतात. ज्वारी हुरड्यावर आली तर कापूस फुटल्यानं रानात पांढरं चांदणं मन मोहून घेतं आणि म्हणून दिवाळी आनंदात होते. आता थंडी जास्त जोर धरायला लागते. थंडी आता दिवाळीच्या दिव्यात आली असं म्हणतात आणि म्हणून घरातही खूप थंडी जाणवते. दिवाळीचे 4 दिवस मोठ्या आनंदात जातात. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. लवकर उठून आंघोळ करावी लागते, नाही तर माणूस नरकात जातो असं म्हणतात. अंगाला सुगंधी उटणं लावून अभ्यंग स्नान होतं. लेकीबाळी पाठी घासून आंघोळ घालतात. गावात सगळीकडे दिवाळीची धामधूम, पण पाटलाच्या अंगाला उटणं लावून आंघोळ घालायचं काम वारकाचं. वामन पहाटे लवकर उठला आणि हातात उटण्याची वाटी घेऊन वाड्यावर निघाला. सोबत यशवंतही आला. दोघेही बापलेक बैठकीत बसले. उघडाबंब पाटील कपडे काढून बसला. वामननं उटण्याची वाटी काढून पाठीला चोळायला सुरुवात केली. पाठीवर उटणं लावून चोळत चोळत मळाच्या काळ्याभोर लेवाळ्या खाली पडत होत्या. यशवंत हा प्रकार मन लावून पाहत होता. आता त्याला चांगलं कळत होतं. पाटलांची पाठ चोळताना बापालाही घाम येई. ही निव्वळ लाचारी त्याच्या किशोर मनाला डिवचत होती. खरोखरच ज्यांच्या अंगावर मळ आहे त्यांना मात्र अजून आंघोळ नाही, हे चित्र यशवंत पाहत होता. हे सारं दुःख आणि समाजाच्या यातना यशवंत मनोमन अनुभवत होता. कुडकुडणाऱ्या थंडीतसुद्धा त्याचा दिमाग गरम झाला. पण करणार काय? यशवंतानं पचवून घेतलं. ही लाचारी कुठवर करायची? पाटलाची आंघोळ झाली. पाटलाच्या मायनं 2 मोठ्या परातीत वळवट घेऊन आली. त्यावर दूध आणि साखर, त्यावर तुपाची धार असल्यानं गोडवा वाटत होता. उद्या दिवाळीचा सण, आज पहिलं पाणी. दरवर्षी शेवंता, यशवंता, चिंगी आणि कली सगळेजण मामाच्या गावाला जातात. पण यावर्षी मामा नाही. यशवंतानं आठवण काढली आणि म्हणाला, माय औंदा मामा नाही आला. अरे नाही बाप्पा, काहीतरी काम आला असन, नाही तर त्यानं कावा राहावं, नाही का? शेवंता बोलता बोलता सगळं आठवायला लागले. आत्तापर्यंत एकही दिवाळी तिने इथे केली नाही. शेवंताचा भाऊ माधव दिवाळीला अगोदर घेऊन जातो. शेवंताला माहेरून येताना नेहमीप्रमाणे सगळं काही बांधून देतो. शेवंता माहेरी गेल्यावर कधीच रिकाम्या हाती वापस आलेली नाही. बहिणीच्या संसाराला भाऊ हातभार म्हणून डाळ, दाणा, मीठ, मिरचू, हळद सगळं काही बहिणीला बांधून देतो आणि लेकरा बाळासकट कपडे लत्ते करून वाटेला लावतो. अडीअडचणीला तिला माधवचाच आधार. गहू, ज्वारी. शेवंता खाली पदरानं कधीच येत नाही. बहिणीचा पिदाडा संसार भावाला माहिती होता. माधव गावातला बलुतेदार. 16-17 मनाच्या हजामतीचा आसाम्या त्याच्याकडे आहेत. सगळ्या गावात लाडका वारीक. कोणी बी त्याला डाळ, दाणा, भाजीपाला नाही म्हणत नाही. जावळं मेवळं काढल्यानं डाळ, दाणा, तांदूळ घरी भरून राहते, कमी काहीच नाही. वाटीत पाणी, सदा आमदानी म्हटल्यासारखं. खाणार कोण? तर 2 लेकरं, नवरा बायको.
12 महिन्याला आल्यावर बहिणीत शेवंतालाही जीव, कारण शेवंताचा संसार पिदाडा. 4 लेकरं बाळं, घरी वावर शिवार नाही, गरिबीची परिस्थिती. पहिल्यापासून बाकीच्या बहिणी टामटूम सुखासमाधानात संसार करतात. शेवंताला माधव जीव लावतो. याच स्वप्नात शेवंता मग्न होती. तेवढ्यात यशवंतानं फुसका फटाका कागदात गुंडाळत पेटवून दिला. तर त्याचा दमानं दंडीशी भार झाला. तशी शेवंता दचकन भानावर आली. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. आता शाळेतल्या वार्षिक परीक्षेचे वेध लागायला लागले. या गावातलं शेवटचं वर्ष म्हणून यशवंता नियमित काळजीपूर्वक अभ्यास करायला लागला. त्याचं 10वीचं वर्ष. 10वी पास झाल्यावर तालुक्याला जावं लागतं, गावात शाळा नाही. 10वीचं वर्ष म्हणून कदम गुरुजींचं यशवंतकडे जास्त लक्ष होतं. गरिबांची पोरं शिकली पाहिजे, त्यांनी तालुक्याला जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे. नोकरी जरी लागली नाही तरी व्यवहार सांभाळून एक सज्जन नागरिक व्हावा, त्याचा जगण्याचा मार्ग सुधारावा आणि परंपरेनं आलेली त्याच्या घरातली गरिबी उजळलीच पाहिजे, हा हेतू कदम गुरुजींचा. म्हणून ते गरीब मुलांवर लक्ष ठेवून मार्गदर्शन करत. त्यांनी यशवंतकडनं खूप तयारी करून घेतली. बघता बघता वर्ष संपलं. 10वीची परीक्षा सुरळीत झाली. यावर्षी शिमगा आणि परीक्षा एकदम आली. 10वीच्या परीक्षेनंतर यशवंतला सुट्ट्या लागल्या. मार्च महिना. शिमग्यामुळं थंडी आता कमी होणार, पण शेवटचा तडाखा असावा म्हणून 4-8 दिवसात जास्त होती. तसं तर एका दिवसात 3 ऋतू आहेत. सकाळी थंडी वाजत होती, दुपारी कडक ऊन आणि रात्रीला कधी पाण्याचे थेंबही आहेत. पण थंडी ठरलेली. थंडी जाऊन उन्हाळ्याचे वेध लागायला लागले. सटव्याच्या शेळीचे पैसे आता सगळे देऊन झाले होते. जवळपास 7-8 महिने उभार गेले. सटवाची शेळी मात्र वामननं भरती करून दिली. यात मात्र रंगाला खूप आनंद झाला, कारण रंगामुळे वामनला शेळी भरती करून द्यावी लागली होती. श्रोते हो, हा होता अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीचा 9वा भाग. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.